नाही नाही, समज गैरसमज नको. इशारा सभा कुठेही लावलेल्या नाहीयेत. नसता मग सोलापूर जिल्ह्यातच लावले असते, तुम्हाला रस्ते सगळीकडून भरलेले दिसले असते. आम्ही गावखेड्यातल्या गाठीबिटी प्रत्यक्ष लोकांना देतोय आणि जे सत्य आहे ते समाजाला सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतोय की आपल्या जशा कुणबी प्रमाणपत्र का रद्द केले, कारण याच्यात नुकसान सगळ्यांचं आहे. याच्यात नुसतं मराठ्यांचं नुकसान नाही, गरीब मराठ्यांचं, तर याच्यात भाजपमधल्या मराठ्यांचं नुकसान आहे, याच्यात काँग्रेस शिवसेनेतल्या मराठ्यांचं नुकसान आहे. यामुळं खरंच व्हॅलिट्या झालेल्या रद्द केल्यात का, तर मी समाजाला दाखवून दिलं केल्यात. समाजात सरकारनं गैरसमज पसरलेला होता, ते गावोगावी जाऊन सांगतोय कुठेही सभा नाहीये. आरक्षण उपवर्गीकरणाचा प्रश्न ऐरणीवर येतोय. मराठा समाजामध्ये सुद्धा आरक्षण उपवर्गीकरण होईल अशा पद्धतीच्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. आपलं मत काय याबाबत? नाही, आता हे नवीनच काहीतरी काढायचं काम असतं. समाज समाजात ठेवायचा नाही. जसं की दलित बांधवांचा विषय, तसंच मराठ्यांचं, तसंच ओबीसी सुद्धा आधी असंच केलं. तर ओबीसीतल्या आरक्षणातून सुद्धा उपवर्गीकरण केलं होतं आणि त्या वर्गीकरणातून ओबीसी समाजात सुद्धा अशीच फूट पाडली होती. ही यांची पद्धत आहे. आता आज नवीन काय फूट काढे मला माहित नाही, आज संध्याकाळी माहित होईल. पाटील, राज्यभरात जे आहेत ते 219 जे आहेत ते दाखले जे आहेत ते अवैध केलेले आहेत. त्याचबरोबर मराठवाड्यातील 9 जिल्ह्यांमध्ये जे आहेत ते 61 दाखले जे आहेत ते अवैध केलेले आहेत. काय केले उत्तर द्यावं ना, एकनाथ शिंदे द्यावं. इथं मी झुंज देतोय मराठ्यांच्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी. मी आतापर्यंत एकनाथ शिंदे साहेबाला बोलवलेला दाखवा. मुंबईनं आल्यापासून 1 वर्ष होतं, 29 ऑगस्टला. आता फडणवीस साहेबांना एक शब्दांत दुखावलेला दाखवा. पण तुमची जर पत्र देतोय आणि रद्द करा म्हणतोय, ते फडणवीस साहेबाला कळत नाही का मी काय चुकीचं बोलतो? भाजप शिवसेना राष्ट्रवादीतल्या मराठ्यांनी माझी चूक सांगा, मी काय चुकीचं बोलतोय? संजय शिरसाटांनी फोन करून रद्द करायला लावलं कुणबी प्रमाणपत्र, काय चूक बोललो? गोडके नावाच्या व्यक्तीच्या भावाची व्हॅलिडिटी झाली आणि बहिणीची रद्द केली, काय चुकीचं बोलतो मी? ही झुंज कोणासाठी देतोय? सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या लेकीबाईचं लेकरा बाळांचं वाटोळं करायला लागले, ते बोलतोय. काय चुकीचं बोलतोय? मी ते पत्र सुद्धा आणले तिथं, हे बघा काय बोडकेची व्हॅलिडिटी, तिच्या भावाची, सख्या चुलत भावाची, ही रद्द केली, बहिणीची रद्द करून टाकली. काय खोटं आहे? का मुळावर उठले फडणवीस त्या बावनकुळ्याच्या माध्यमातून? हे एकनाथ शिंदेचं काय चुकीचं याच्यात? का राग येत नाही मराठ्याला? जात पडताळणी समितीचा निर्णय येऊ, दहीहंडेला प्रमाणपत्र द्या म्हणून व्हॅलिड. मराठ्यांच्या नोंदी रद्द करा म्हणून. फडणवीस साहेब काय चूक? फडणवीस साहेबाला 1 वर्षात कधी बोललो नाही, कारण आम्हाला आशा होती फडणवीस साहेब आता मराठ्यांचं चांगलं करायला लागले. एक शब्द न दुखवलं नाही. बोलायला काय जागा आहे त्यांना? काय रद्द करता तुम्ही? असं रद्द करा. इन्व्हेस्टमेंट काय हे? पाटील साहेब, आता फडणवीस साहेबांवरती जी आहे ती टीका करताय, परंतु काही दिवस अगोदर जे आहे की सोलापुरातील मराठा समाज बांधवांनी जे आहे मराठा समाजाचाच महापौर व्हावा यासाठी जे आहे ते ठिकाणी केले होते. आज तुम्ही त्याच महापौरांबरोबर जे आहे ते सार्वजनिक काय असतं हे बघा, विषय भरकटायला नेमका मेसेज काय, संदेश काय द्यायचा आहे कशाचा? आजच्या कार्यक्रमाची उपस्थिती आणि काही दिवस अगोदर जे आहे छत्रपती शिवरायांचं शिल्प उद्घाटन करायचं नाही का? मी त्याला राजकारणात जोडायचं का तुम्हाला जातीशी? काही दिवस अगोदर मराठा तुम्हाला जातीशी जोडायचं गेला, तुमची इच्छा आहे का आम्ही गुन्ह्या गोविंदांना नांदू नये? फडणवीसांची इच्छा तुम्हाला पुरी करायची का? सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र राहू नये, मागणी असणं ही प्रत्येकाचा अधिकार आहे. म्हणून काय वैरी झालो का आम्ही? मागणी करणारेच लोक महापौराबरोबर आहेत. आता
माझा तो प्रश्न नाही, विषय भरकटायला नको, गरिबांच्या लेकराचं कल्याण होऊ द्या. पाटील साहेब आपण रोज व्यक्त करताय, मात्र ज्या राजकीय पक्षामध्ये जे आहेत ते आपले समाज बांधव मोठ्या प्रमाणात खासदारांपासून ते पदाधिकाऱ्यापर्यंत त्यांना काय आपण संदेश देणार आहात? कारण आपण एकीकडे फडणवीस असतील, शिंदे साहेब असतील यांच्यावरती टीका करताय, मात्र अनेक पक्षामध्ये आपले मराठा बांधव जे आहेत ते आहेत, त्यांना काय आपण संदेश देणार भाऊ, आहात? मी कधी टीका शिंदे साहेबांवरती, फडणवीस साहेबांवरती वर्षात केली नाही. मला गरिबाचं कल्याण करायचं तर मी राजकीय ढवळाढवळ करू नये, मी राजकीय बोलू नये, नाही बोललो. लाड भाऊ मध्ये पडले, विखे पाटील साहेब मध्ये पडले, मी एका शब्दानं दुखवलं नाही. मला आशा होती गरिबाचं कल्याण होईल. कुणबी प्रमाणपत्र रद्द का केले यांच्या डोक्यात वेगळं आहे. मी रिअल सांगायलो आज सोलापूरच्या नगरीतून. यांच्या डोक्यात हे जरांगे पाटील हे पक्का आरक्षण मराठ्याला द्यायला लागलाय. नोंदी देणं म्हणजे पक्क आहे. मग आता गैरसमज पत्रा मराठ्यात म्हणजे प्रमाणपत्र काढणार नाही का, रद्द व्हायला लागले. रद्द कसं का होती? ओरिजिनल नोंदी आहेत शिंदे समिती शोधल्या, रद्द कसं काय करायला तुम्ही? यांना सातारा संस्थांचं, कोल्हापूर संस्थांचं गॅजेट द्यायचं नाही, यांना 58 लाख नोंदी द्यायच्या नाहीत, म्हणून मराठ्यांनी जागे व्हा. राजकारण नंतर करू, राजकारण नंतर करू. अगोदर मराठे एकत्र या तुमच्या लेकरा बाळाचं आयुष्याचं कल्याण करण्यासाठी. पर्याय नाही, उघड अन्याय केलाय तरी तुम्ही खरबडून जागे होणार नसलात तर तुमच्यात मराठ्याचं रक्त खेळतच नाही. सरकार कुठेतरी थंड हे आंदोलन आपलं थंड पद्धतीने करून प्रमाणपत्र जे आहेत ते वैध ठरवण्यात आलेले आहेत. 219 फक्त अवैध ठरवण्यात आलेले आहेत असं सरकारकडून सांगण्यात. मग सरकारने मीडिया ट्रायल कमी केली 4 साठी 2 दिवस. मराठ्यात गैरसमज पसरायचा होता का? प्रमाणपत्र रद्द होते, कुणबीचे प्रमाणपत्र काढू नका. काही समन्वय खाताखात धरले मराठ्याचे, काही अभ्यासक धरले. त्यांनी सांगायचं हे टिकणारच नव्हतं, आम्हाला माहित होतं. तुला काय बोलता माहितीये का? टिकणार होतं का नव्हतं? 2 वर्ष झाले नोंदी ग्रामपंचायतला चिपकेलेल्या आहेत, उर्दू भाषेतल्या आहेत, मोडी लिपीतल्या आहेत. आम्हाला तर येते का? वास्तव सरकारला मोडी लिपी अभ्यासक सापडत नाहीत भाऊ. सध्याची पोझिशन आहे ती, नाही सापडत. आणि आमच्या त्या असून तुम्ही गैरसमज पसरला. पण नशीब मराठ्यांच्या बाजूने. शेवटचा डाव होता फडणवीस साहेबाची, मराठ्यात गैरसमज पसरून फूट पाडता येते का? पण नशीब चांगलं होतं. नेमकं जात पडताळणी समितीनं संभाजीनगरच्या दिलेला निर्णय आमच्या हाताला लागला की फाईल लागतो. आता फडणवीस साहेबाला कळालं नाही, हे लय महत्वाचं आहे. आता फडणवीस साहेबाला कळालं असेल याचे पण किती लांब हात आहेत. आम्ही तो निर्णय घेतला. बावनकुळेनं गुपचूप दिलेलं ते पत्र आहे. मी बी काहीतरी असन भाऊ. बावनकुळ्या दिसतो वेगळा कसला करून असा शिल्प चिटकेल्यासारखं वेगळा दिसतो भोंगा. हडप्पा संस्कृती नाही का ती एक? गेंडा स्वामी, आमका स्वामी, इथं डुक्कर जाणार तो आहे. चिडलो कमून. गरीबाच्या लेकराचा अधिकार नाही हो तुम्हाला रद्द करायचा. ओबीसीचं एकही प्रमाणपत्र रद्द करा असं मराठीच्या तोंडाचा शब्द नाही. गरीबाचे लेकर असते. तो हातानं वाटोळं करायला लागला, ते पत्र पण माझ्या हाती लागलं आणि मग मी दाखवलं. तेव्हापासून फडणवीसांना काय सुधारणा की ह्यो बावनकुळ्या फडणवीसांना बदनाम करायला लागला का काय, हे फडणवीस साहेबाच्या मंत्र्याची चर्चा आहे. मला रातभर फोन आहे. मीडियावाल्याला खोटं बोलत नाही भाऊ आपण, आम्हाला पक्की साथ देणारे तुम्ही. पण शिंदे साहेबाची झोप नाही. आत्ता गाडीत फोन आलता. काय म्हणले साहेब? ते म्हणले आमची चूक सुधारित होतो आम्ही बघतो. त्यांनी चूक मान्य- प्रेम सुरू सुधारायची. राजकारणात मी चपडप करणार नाही. कशात? तुमच्या भाजपमध्ये, शिवसेनेत, राष्ट्रवादीत मी चपडप करणार नाही. चूक सुधारा दोघांनी पण आणि आमचे प्रमाणपत्र पुन्हा द्या, काहीच हरकत नाही. नाही दिले तर मराठ्यांनी गप बसायचं नाही. नसता तुमच्यात मराठ्याचं रक्त खेळत नाही हे आम्ही मराठी सिद्ध करणार. दुसरं तुम्हाला मराठ्यांच्या लोकांना आम्ही पाडणार. शिंदे साहेबांचा फोन आला होता का तुम्हाला? त्यांच्या ओळखीचा त्यांचा फोन घ्या ना मी, त्यांचा घ्या ना, कोणाचाच घ्या नाही फोन. मिस कॉल दाखायचे मग त्यांचे सगळ्याचे भाजप सहित मिस कॉल आहे, घ्यायचेच नाही. तुम्ही रितसर करा. संजय शिरसाटचे तर 250 पेक्षा जास्त असते. चूक केल्यावर माफ नाही करणार अजिबात. कुठेतरी तुम्ही दुरुस्त करा, पहिल्यासारखं प्रेम सुरू. सरकार कुठेतरी तुमचं आंदोलन जे आहे टप्प्याटप्प्याने तुम्ही जात आहे, मात्र ते कुठेतरी थंड करायचं, थोडा बढावा द्यायचा आणि पुन्हा एक मागणी मान्य करायची, पुन्हा थंड करायचं, असा हा प्रयत्न दिसतोय का थंड करून खाण्याचा? त्यांच्या डोक्यातच हे नाही मराठी पहिले नाही राहिले म्हणून. मराठी थंड होतच नाही, कवा गरमच आहे, कवा गरम आहे. पण आता लय चावताळे. ही जे डाव नवीन रचला ना लय भयानक. आताची पोझिशन सांगू तुम्हाला, आता एवढ्याची 4 घंट्यात मला हे रात्री कळालं होतं.
पाठ 5:30च्या टायमाला पाठ ते देवेंद्र फडणवीसांनी सगळे डाव करून बघितले. आता शेवटचा डाव काहीतरी रॅलीवर हल्ला करायचा किंवा मला अटक करायची, याला कुठंतरी काहीतरी दगडफेक झाली पाहिजे, रोड बंदोबस्त काढायचा. ही पत्रकार आमच्या सोबत आहे. धाराशिवच्या बाउंड्री पर्यंत रोड बंदोबस्त होता, तिथून पुढे रोड बंदोबस्त उठवला. मला रात्री कळायला सकाळी यशस्वी झालं. मी खोटं कधीच माहिती देत नाही. आणि तू अटक करायला कोण येणार आहे? तू नुसतं मग तुला मराठी काय असते सांगते ते बाकीचे भेटेत. ईडीचं भेव वाटतं, आमच्याचं भेव वाटतं, माझ्याजवळ काय घंटे ईडीला भेडीला. तू नुसतं पुढून येईन, तू अटक करून दाखव, मग मराठ्यात तुला कळण राज्यात काय. यांना काय झालं, यांना एक माज आला. यांच्या डोक्यात एक शब्द गेलेला आहे, आपलं कोणी काही करीत नाही. बहुमताने आलो, त्यांना माहितच नाही मराठ्यांनी निवडून दिलं. हे मुसलमानाच्या मागं लागले, त्यांना वाटलं आमचं कोणी काही करीत नाही. हे धनगराच्या मागं लागलेत, 15 वर्ष झालं फसिलंय, त्यांना वाटतं आमचं कोणी काही करीत नाही. मराठ्याला फसिलं, आता दलितांचं बंजारा समाजाला फसवलं, त्यांच्या डोक्यात फुटी. शेतकऱ्याला फसवलं. आता तुम्हाला दाखवतो, तुमच्या डोक्यात जे आहे ना, आमचं कोणी काही करू शकत नाही. आता मी दाखवतो तुम्हाला 29 ऑगस्टला तुमचं कोण काय करीत, यांना पळता भुईच कमी करतो. दादा शिव कुठेतरी घाव घालण्याचा प्रयत्न आहे का सरकारचा? हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न आहे? नाही, इमानदारी जर इकली तर फडणवीस काही पण करू शकते. पण त्यांना माहित नाही, मनोज जरांगे काही पण करू शकतो, मराठे सुद्धा काही पण करू शकतो. अन्याय सहन करणारे अवलाद आमचे मराठ्यांचे नाही. पक्ष फिक्ष केले उडत, मराठे काही पण करू शकतात फडणवीसांनी जर चाल केली तर. दादा काही पण. तुम्ही दिल्लीला जे आहे जंतर मंतरवरती जिंजींच्या आंदोलनाच्या समर्थनासाठी गेला होता, आता जिंजींना काय आव्हान आहे? त्यांना नाही, मी आव्हान नाही करत. मी मंत्र्याला बी कधी बोलित नाही. आंदोलनाला बसलो, येतो का भेटायला, ये नाही तर नको येऊ. ज्याचे त्याचे रूल असते, त्यांना यायचं असलं येते ना. आम्हाला वाटलं त्या लेकरासाठी धावायचं, सगळ्या जाती धर्माचे लेकर आम्ही धावलो दिल्लीपर्यंत, ते त्यांनी ठरवायचं असतं. आव्हान करून असं बळच कोणाला यायचं नसेल तर आपण बळच या का म्हणायचं. दादा सोलापूर जिल्हा परिषद मध्ये एक दादा मी असेपर्यंत जरांगींना उपोषणाची वेळ येऊ देणार. अरे बाबा, त्या प्रसाद लाड भाऊला एकटं मरमर करून काय करीन ते? एकटं तर पडत काय करणार? ते विखे पाटील तर पडत आहे, वरूनच काय म्हणतात ना त्याला, आडात नाही पावऱ्यात कोडून यायचं. फडणवीसाची हिरीच कोरडी पडली शेतकऱ्यासाठी, मराठ्यासाठी, धनगरासाठी. आता त्यांच्या डोक्यातली खुटी काढायची. मला सगळ्यात आधी माझं ती पण आहे, प्रमाणपत्राचा एक विरुद्ध होऊन देणार नाही. मराठी टेन्शन घ्यायचं नाही, पक्का आरक्षण आहे आपलं, बरं का दादा. पण यांच्या डोक्यात जे आहे ना, आपलं कुणी काही करू शकत नाही बहुमतावर, यांना तो हिसका पहिला दाखवतो मी आता. दादा सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये एक ठराव मंजूर करण्यात आला आहे. शिवरत्न जे गेल्या अनेक वर्षापासून ते नाव आहे ते बदलून माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्याचा घाट आहे किंवा निर्णय झालेला आहे. मात्र आपण पाहतोय की विरोधी पक्षांकडून याला कडाडून विरोध केला जातोय, कारण त्यावेळी शासन निर्णय जिल्हा परिषद मध्ये ठराव ते समजून घेतो सोलापूरच्या यांच्याकडून. शासन निर्णय असेल तर बोलतो मी. विरोधकांकडून सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर बार्शीतला एक विषय दादा आहे. सोलापूर जिल्ह्याच्या बांधवाच्या पाठीशी राहणार. फक्त मी त्यांच्याकडून समजून घेतो काय प्रश्न आहे. माहितच नाही आता शब्द माझ्याकडून. बार्शीतल्या एका ब्राह्मण महिलेने ओबीसी सर्टिफिकेट काढून त्याचा लाभ घेतलेला कळालं आहे. मला. तुमच्याकडे ते कळालं प्रकरण का? मला तुळजापूरमध्ये कळालं. मी संध्याकाळी ते रितसर निवेदन दिले ते बघतो, आणि फडणवीसांनी तिथे बी काय केलं हे बघतो. मराठे डोळे उघडा, जागे व्हा, बर्बाद होऊन जाते लेकरं पक्षाच्या नादात. विसरू नका, घरं सोडायचं शिका. तुम्हाला घरं सोडावेच लागणार आहेत मराठ्यांना. तुमच्या अंगात मराठ्याचं रक्त खेळू द्या. 29 ऑगस्टला मराठ्यांच्या गाड्या घरी राहता कामा नये. अख्खे मराठी अंतरवाली. दादा प्रवीण दरेकरांनी तुमच्यावरती टीका केलेली आहे, ते तुमची अक्कलच काढलेली आहे. आणि त्याचं कसं झालंय बरं का, ते येशीचे आता आलंच नाही. ते गाव पुरीचे, त्याला जास्त हल्लं नाही त्याला, त्यामुळे त्याला काय ओके दादा.